होय. हे ज्याला की नाही राग काय माहिती नाही त्याची भाषा आहे बरं काही. ज्याला भान आहे 10 अंक मोजायचं तो रागावणारच आहे. होय, उगाच काय बोलण्याचा अर्थ आहे. आणि रागावणं झाल्यानंतर मग 10 अंकांनी 100 अंक मोजू दे, काय फायदा आहे त्याच्यामध्ये, नाही का. ते अशापैकी होतं. मी आता म्हणलं ना डायबिटीज खायला नको आणि खाल्लं, मग डॉक्टर गोळी द्यायची याची म्हणले. असं त्यात एक बंगाली गोष्ट तुम्हाला माहिती आहे ना, सांगून ठेवतात. एका माणसाने खूप रसगुल्ले खाल्ले. रसगुल्ले खाल्ल्यावर अहो पोट फुगलं त्याच, काय त्याला इलाज नाही, एवढं अपचन होण्यासारखं खाल्लं. म्हणून एका वैद्याला बोलावलं. ते वैद्य काय म्हणाला की बा याला औषध देतो मी, ह्या 2 गोळ्या खा. अरे काय बेवकूफ आहेस म्हणला, 2 गोळ्याची जर जागा असती तर रसगुल्ला नसतं का खाल्ला ती आणखी. तशापैकी आहे ते, नाही का. माझं सगळे विकार मला झपाटून गेल्यानंतर बोलायचं तर काय अर्थ आहे, नाही का. आपण आहोत असे आहोत, पण आपण असे आहोत. तर मग याला काय करायला पाहिजे, अत्यंत सावधानता पाहिजे. प्रत्येक कृतीमध्ये सावधानता पाहिजे. योगाचं कसं आहे, चित्तवृत्ती येऊ लागली तर तेवढ्या आवरण्यापुरतं आहे, त्याला 24 तास लागत नाही. ज्ञानाचं कसं आहे, विचार करून हे सगळं स्वप्न आहे असं पटलं तर काय 24 तास ते नको. भक्तीचं तसं नाही, भक्तीला रजा नाही. एक शेर आहे त्याच्यामध्ये असं वर्णन केलंय त्यांनी की म्हणजे प्रेमाच्या शाळेमध्ये एक चमत्कार धडा आहे. चमत्कारिक धडा काय आहे ते आधी सांगतो. या त्यांच्या त्या मुघलाई शाळेमध्ये काय असे, संध्याकाळी समजा 4:30ला सुटायची शाळा, 4:45 ते 4:30 तास. तर एका मुलाने ते काय म्हणायचं आहे ते 15 मिनिटात संपवलं की जा आता तुला सुट्टी, बरं का. म्हणजे अर्धा तासाची सुट्टी मिळायची. तर म्हणले ह्या काय निराला आहे सबक. सबक म्हणजे धडा. प्रेमाच्या शाळेचा धडा फार चमत्कारिक आहे. काय म्हणाले, बाकीच्या धड्या आपल्या या शाळेमध्ये तुम्ही धडा पाठ केला की सुट्टी, इथे जो धडा पाठ करील त्याला कायमची नोकरी मिळेल, त्याला कायमची शाळा, त्याला सुट्टी नाहीच. म्हणजे प्रेमाला दुसरे हे नाही, अपवाद नाही काही. 24 तास ते पाहिजे. तर मग ज्ञानेश्वर महाराजांचा आज सांगणं असं आहे, मी वाचतो आता उद्या, की आपण जे जे काही करणार त्या प्रत्येक कृतीमध्ये तो पाहिजे. तुम्ही बघा, तुमच्या मनाला आवडत नाही तरी तुम्ही बोला, पण बोलताना महाराजांना साक्षी ठेवून बोला, तुमच्या गुरुला साक्षी ठेवून बोला. अगदी त्यांच्याशी बोलताना सुद्धा अहो काय तुम्ही करताय, माझा गळा धरला अशी स्थिती आहे, मी बेजार झालोय, बघा की माझ्याकडे जरा. हा अधिकार तो आम्हाला नाहीये बरं का, पण तुमच्यापैकी कुणी जर इतका अगदी असेल तर म्हणा आता मी हरलो, आता बघा माझ्याकडे काहीतरी. नाही हरकत आहे म्हणायला. रडायचंच झालं तर जगाकडे रडून काय करता, त्यांच्याचकडे रडावं, नाही का. ते काना ऐकून तरी घेतील. नाही तर आई बी असं म्हणजे नेहमीच रडतोय लेखाचं, जाऊ दे रडू तुझ्या, असं नाही का. एक बाई म्हणाली अहो त्या रडू द्या, त्याचं दूध प्यायलेलं पचन तरी म्हणले त्याला, हे आणखी त्यात नाही का. सांगण्याचा हेतू माझा काय आपल्याला, की हे जर माणसाला साधलं ना सारखं अनुसंधान, त्याला नामस्मरण असं म्हणतात. नामस्मरणाची लागली पाहिजे. आपलं नामस्मरण म्हणजे भाडोत्री नामस्मरण आहे. काय हुआ, अनुग्रह देताना 1 माळ तरी जप करावा. झालं स्नान झालं 1 माळ केलं, आपलं काम झालं, तुझं माझं संबंध संपला. हे कसं आहे, महाराजांचं दृष्टांत फार छान आहे. समग्र जीवन त्यांनी व्यापलं पाहिजे सांगण्याकरता त्यांनी एक दृष्टांत दिला. एका बाईचं लग्न झालं, दोघे नवरा बायको शिकलेले. तेव्हा ती काय म्हणली, लग्न झालंय बरोबर आहे, पण आता म्हणली फक्त मी 3 तास तुमची बायको, बाकीची तुमची बायको नाही म्हणाली. त्याला काय अर्थ आहे का. अरे लग्न म्हणजे सगळेच लग्न ना, 24 तास 12 महिने 18 काळ मरेपर्यंत लग्न असते. अर्थात डायव्होर्स नाही घेता ना. तेव्हा तरी त्यात गंमत आहे, तुम्हाला सांगतो. काडी मोड जर घेतली आणि ती बाई गेली, ही माझी पहिली बायको म्हणजे आहेच की नाही. पुन्हा इतकं समग्र आहे ते. तसं भक्तीचं जीवन हे समग्र जीवन आहे, त्यामध्ये सुट्टी नाही. जी जी कृती आपल्या हातनं होईल ती सगळी त्याच्याच करता झाली पाहिजे. असं ते समग्र असल्यामुळे माणसाला सोपं जाईल. जर ते अंतर्यामी आलं तर न विसंदेह माते सारखं तुमची काय इच्छा, यालाच की नाही राम इच्छा राम इच्छा असं. आता मी ओव्या वाचतो बरोबर, म्हणजे लक्षात येईल. मागे आपण शुभाशुभ फलैरेवम पर्यंत आलो.
मग अग्निकुंडे बीजे घातली, ती अंकुर दशे जेवी मुकली, तेवी न फळती मजारपिली शुभाशुभे. जीवन हे द्वंद्वात्मक आहे. चांगलं वाईट, योग्य अयोग्य, शीत उष्ण, सुख दुःख हा जगाचा स्वभावच आहे. भगवंताच्या चरणी गेल्यानंतर शुभही तूच अशुभही तूच. बरं का, त्या विष्णू सहस्रनामामध्ये आपल्याकडे काही वेळा काहीतरीच होतं बघा. विष्णू सहस्रनाम 5 म्हणले की पुण्य झालं अशापैकी होतं. ते रामरक्षेपैकीच आहे. एका माणसाला टायफॉइड झाला तर त्याच्या मुलाला कुणी सांगितलं रोज 108 वेळा रामरक्षा म्हण, ताप बरा होईल म्हणला. तो टायफॉइड होता, डॉक्टरचं औषध चालू होतं, त्या औषधानेच उतरला. हे डॉक्टर राम नाही का लक्ष्मीच उतरला नाहीये, त्याच्यामध्ये अर्थ भरलेला आहे. तर गीतेत नव्हे, विष्णू सहस्रनामामध्ये भगवंताचं वर्णन करताना भयकृत भयनाशनः कसं वर्णन आहे बघा. एकदम दोन्ही सांगितले. भय निर्माण करणारा तो, भय नाश करणारा तो आहे. तसं दोन्ही जरी आले तरी त्यात तू आहेस. म्हणजे मग खरं इंटरनलाइज. आज आपली इच्छा अशी आहे असू द्या, आज आपली इच्छा अशी आहे असू द्या, आज माझं मूल व्हावं मला हा इच्छा आहे, ते मूल जावं अशी आपली इच्छा आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्याची इच्छा जर सार्वभौम केली तर माझ्या जीवनात दुःख नाहीच. हे आपण शिकायला पाहिजे. हो, मी शिकण्याचा अभ्यास करतोय म्हणून तुम्हाला सांगतो. जर हे कळलं ना, माझ्या जीवनात माझ्या घरातल्या माणसांच्या बाबतीत जे जे घडतंय त्याचा मालक तू आहेस, त्याचा अग्रणी तू आहेस. अग्रणी त्याच्यातला शब्द आहे विष्णू सहस्रनामात. तुझ्या इच्छेनं होतंय आणि तुझी इच्छा माझं कल्याण व्हावं हीच असणार, तेव्हा होतंय ते उत्तमच आहे असं आतून वाटलं पाहिजे. आणि हे ज्ञानेश्वरीतून जर आपण शिकलो तर बाकीचे ज्ञानेश्वरी वाचायलाच नको, तुम्ही ज्ञानेश्वरी जगू शकाल. हो, अहो नाही तर ज्ञानेश्वरी शिळी होऊन जाईल. काय तुझ्या इच्छेने होतंय बस, योग्यच असलं पाहिजे. हे की नाही शिकायला पाहिजे, म्हणजे वृत्ती शांत राहील. माझा अनुभव आहे की आपल्याला सगळं साधलेलं नाही. अलीकडे की नाही मंद बुद्धीचे लोक असतात, मुलं मुली काय बरं का, तर किंवा शॉक बसतो आणि वेड्यासारखं वागतात. याला काय करणार असं नाही म्हणू. काय माझ्या ऋतुबा मलाच माझ्याकडे हा प्रसंग आला, अरे जगात इतकं चाललंय, तू त्यातला एक आहेस. मग माझ्याकडून जेवढा उपाय होणं जरूर आहे तेवढं मी करतोय, पण नाही यश येत आहे तर मग तुझी इच्छा. याशिवाय मनाला शांती मिळायची नाही. बरं का, आणि शांती जर असेल ना, काय नामामध्ये रंगून जातो मनुष्य. मी अनुभवाने सांग, आधी ती घरी शांती नाहीच आहे, तरी पण तो बसला की चालला. एक प्रकारे की नाही हा याने विमानानं प्रवास करण्यासारखं आहे नामात रंगणं. म्हणजे खरं सांगतो आपल्याला ती शांती पाहिजे. कटकटी राहणार, जर कटकटी नसेल तर तो की नाही प्रपंचात नाही. कसं शक्य आहे मला सांगा. अहो मोठ्या मोठ्या लोकांच्या जीवनात जे घडतंय तर तुमच्या आमच्या सारखीची काय घडत. कोण मनुष्य असं जन्माला आलाय की ज्याला दुःख नाही ना अडचणी नाही आहेत मला सांगा. त्याला किंमत किती द्यायची, त्याचा कॉन्टेक्स्ट म्हणजे संदर्भ कसा लावायचा हे आपल्याला शिकायचं. म्हणून म्हणाले अगा कर्मे जई उरावे ते ती सुखदुःखी फळावे. कर्म करण्याकरता मी जगतो म्हणजे सुखदुःख आलंच या शंकाने. यश येईल अपयश येईल, मनासारखं होईल मनाच्या उलट होईल, याशिवाय मार्ग नाही दुसरा काही. मग त्याला साक्षीत्वानं पाहावं. साक्षीत्वानं पाहण्यात खरंच गंमत आहे. मला एक उदाहरण आठवतं. याला काय झालं तुम्ही सांगितलं आपल्याला, आपल्या जीवनात आपण साक्षीत्वानं जर बघितलं तर काय रंगन जातो मनुष्य असा. कसं आहे बघा, एका माणसाच्या अंगावर रस्त्यामध्ये घरी येत असताना बैल उधळला. रस्त्यातला बैल पळायला धडपडला बिचारा, आणखी तो घरात आला. मग त्या एका गृहस्थाने त्याची फिल्म काढली. तो बैल अंगावर आला, हा धडपड पळतोय, लोक आरडाओरडा करतायत, त्याची फिल्म घामाघूम झाला. घरात आल्यानंतर सुदैवानं ती फिल्म याच्यात त्यांनी दाखवली. तर मग घरात बसलेला चहा पाणी चाललंय आणि फिल्म पाहतोय. आपल्यावरचा प्रसंग त्यावेळेला इतका घामाघूम झालेला, पाहताना काय मजा आली. हे पटतंय. असं आपल्यावरच्या प्रसंगाला पाहिजे की मला नको हा प्रसंग पण आलाय, पण मी त्याचा आहे ना, म्हणजे ही साक्षी भावना. त्याची इच्छा आहे ना, येऊ दे की, पाहतो ना माझ्यावरतीच काय प्रसंग येतोय तो. वा
आज तुम्ही काय मला चक्कर मध्ये आणला असं म्हणून कौतुक करेल. बोलायला ठीक आहे, ऐकून तर ठेवा. नाही का, पैशाचं नुकसान आहे, प्रकृतीचं नुकसान आहे, प्रसंगाचं. तुम्ही की नाही थोडं ज्ञानेश्वर महाराजांसारखं आनंदी व्हायला शिका. मी अभ्यासात आहे म्हणून सांगतो. काय ज्ञानेश्वर महाराजांचंच मी का म्हणतो, तुकाराम महाराजांचं सोडून द्या. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. काय हो, परमात्मा स्वरूप आनंदाचा डोह आहे. डोह म्हणजे ज्याची खोली कळत नाही तो. तिथे म्हणले आनंदाचा तरंग आला म्हणजे ते माझं जीवन. आणि त्या चमत्कारी जीवनामध्ये सुद्धा आनंदाचे तरंग उठतात. काय असेल मला इतका आनंद सर्वव्यापी. पण ते तुकारामाचं चरित्र फार कठीणच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, अवघाच संसार सुखाचा करी, कसा करी, आनंद भरीन तिन्ही लोक. अरे अरे हा 16-17 वर्षाचा मुलगा इतक्या दुःखामध्ये लोकांनी टाकलेल्या अशा अवस्थेमध्ये आनंद संबंध जगात भरून टाकीन म्हणतोय. काय आनंदाची उर्मी असेल मला सांगा. आणि तुमच्या आमच्या जीवनात जरा 2 जॉब जास्त झाले की डॉक्टर काय करू आता, माझ्या गोळ्या घे म्हणजे बरं वाटेल, त्या नाही तर दुसरा घेतो आणखी म्हणजे आणखी बरं वाटेल, नाही का. काय मला सांग, किती आपण ज्ञानेश्वरी वाचतो, परमार्थ करायचं म्हणतो, क्षुद्र गोष्टी करता उदासीन होतं. काय नाही का, काय कधी नाही, काळजी नाही, निराशा नाही, दुःखीपणा नाही. याला समर्थाने एक फार शब्द छान वाटला, दुश्चितपणा असा शब्द वापरलेला आहे. उदासीनता ते आपल्या उर्दू मध्ये म्हणून, अरे मी रोते घेऊ, अरे हमारी सूरत ही वैसी आहे म्हणाले. अरे हे होत आहे. परमार्थी मनुष्य कसा पाहिजे, शरीरानं बलवान नसेल, परिस्थितीने चांगलं नसेल, पण मनाने श्रीमंत पाहिजे. श्रीमंत म्हणजे समाधानी पाहिजे. तुम्हाला एक गंमत सांगतो. मागे मी गोष्ट सांगितली आहे की एखार्ड म्हणून एक फार मोठा साधू होऊन गेला, जर्मन साधू. त्याने तिने ही गोष्ट दिलेली आहे. एक त्याच्याकडे मनुष्य आला आणि तो म्हणाला, एखार्ड, आय वॉन्ट टू सी ए हॅपी मॅन. मला एक सुखी मनुष्य पाहायचं आहे. असं म्हणाला. त्या अमक्या खेड्यामध्ये जा आणि तिथे एक पडकं चर्च आहे. त्या चर्चच्या तिथे तो बसलेला असतो. जा म्हणला. बघ. का गेला. सकाळची वेळ, थंडी पडलेली आणि तो मनुष्य फाटका सदरा घालून बसलेला. त्या गेल्यावर म्हणला, गुड मॉर्निंग. तू काय म्हणतोस काय, का म्हणले, आय नेव्हर हॅड अ बॅड मॉर्निंग. अरे बापरे, मला कधी वाईट सकाळ माहितीच नाही. बघा, आपण गुड नाईट म्हणतो ना, इट इज नेव्हर ए गुड नाईट, ती बॅड नाईटच असते. पण आपली पद्धत झाली आहे गुड नाईट. ते सिनेमा बिनेमात नाही का शेवटी गुड नाईट म्हणतात, मग तुम्ही आता घरी जा म्हणण्यापैकी असतो ते. आणि असंच होतं बघा, जेवताना की नाही, उपासनेला दृढ चालवावे हा श्लोक काय, त्या श्लोकाचा अर्थ काय, आणि जेवण झालं की आता उठायचं आलं म्हणजे श्लोक म्हणतात, तशापैकी आहे. तर म्हणला, अरे मला वाईट सकाळ माहितीच नाही. अरे मॅन, बरं का. तेव्हा अगदी थोडक्यात सांगतो मी, तर तुला अंगात घालायला कपडा नाही, थंडी नाही का वाजत, त्याला नाही का कळत म्हणाला, थंडी वाजत नाही, वाजतेही, त्याच्या मनात असलं तर देईल म्हणायचो. हा दुसऱ्या प्रश्नाचा. तिसरा प्रश्न म्हणाला, तू कोण आहेस. मी राजा आहे, आय एम ए किंग. अरे भिकारी तुला का, तू राजा आहे म्हणतोस, तुझं राज्य कुठे आहे. आय किंगडम ओव्हर माय सेल्फ. स्वराज्य, उपनिषदामध्ये याला स्वराट म्हटलेला आहे. ते स्वराट म्हणजे महाराज फार छान आहे. अहो, स्वराटचं महत्व काय आहे. मी स्वतंत्र आहे, माझा आनंद माझ्यापैकी आहे, माझा आनंद कोणावर अवलंबून नाही, म्हणून मी राजा आहे. सांगण्याचा हेतू काय की असं ज्याचं आहे ना, त्याने प्रपंचात राहून कर्म केलं, कर्म करून पुन्हा न केल्यासारखं होणार. मग म्हणाले, ते उवाणिले मज कर्म, तेव्हाची पुसले मरण जन्म, जन्मासरे श्रम वरिचिलही गेले. अशा रीतीनं मला उद्देशून कर्म केलं म्हणजे त्या कर्माचं जे फळ असतं, पुनर्जन्म, ते राहणारच नाही. म्हणून अर्जुना या परी पाहायचं वेळू नव्हेल भारी, हे संन्यासयुक्त सोपारी दिधली तुझं. अरे म्हणले फार वेळ लागेल, म्हणून आताच मी तुलाही संन्यासाची युक्ती सांगून ठेवतो. संन्यास हा मनाचा धर्म आहे, त्याचं दुःख सगळं नाहीसं होतं, देह बुद्धी नाहीशी होते. ही सोपी युक्ती तुला मी सांगितली. आणि या देहाची बांधोडी न पडीजे, देहाच्या बंधनात पडू नकोस. सुखदुःखाची सागरी न बुडीजे, सुखे सुखरूपा धाडीजे मजा माझी आची अंगा. सुखरूपच होऊन मला येऊन भेट तू, माहीत आहे. आणि हे ध्यानात ठेवा, आपण सुखमय झाल्याशिवाय
भगवंताचं दर्शन अशक्य गोष्ट आहे. मग म्हणाले की तो मी पुससी कैसा, मला भेटायला ये माझ्याशी तादात्म्य, तो मी कसा आहे म्हणाले, तर तरी जो सर्वभूती सदा सरिसा, जेथ आपण परू ऐसा भाग नाही. एक ध्यानात ठेवा, आपला वेळ थोडा आहे, 10 मिनिट आहे. परमात्मा म्हणजे तुम्हाला सांगतो शुद्ध अस्तित्व. काही स्वप्न खोटं असलं तरी आहे, अनुभवणं नाही. झोपणारी काही नाही, शून्य तरी आहे म्हणून जे आहे अस्तित्व रूपानं जे 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 काही अनुभवात येतं ते सगळं परमात्मा. बरं का, प्युअर एक्झिस्टन्स असं इंग्लिश मध्ये म्हणतात त्याला. आहे म्हणजे आहेच, शून्य तरी आहेच. आणि हे जे आहे पण आहे कधी नाहीसं होत नाही. म्हणून परमात्मा म्हणजे समग्रता. परमात्मा म्हणजे ज्याच्या अंतरंगात आणि बहिरंगात दुसरं काहीच नाही, ते सगळं परमात्मा. आणि गंमत अशी, मी जो आहे आज, स्त्री असो पुरुष असो प्राणी असो, यामध्ये त्याच्या प्रेरणेशिवाय त्याच्या पार्श्वभूमीशिवाय मला अस्तित्वच नाही. मी आज जाणारा जो आहे तो सगळा जीव. माझा देह जाईल, माझा प्राण जाईल, माझं मन नाहीसं होईल, माझ्या इच्छा जातील, अरे पण मी आहे ना, तो मी जो आहे तो परमात्मा. आणि गंमत अशी आहे, हा शोधायला माझ्या शोधातच तो असतो ही जाणीव पाहिजे. म्हणजे काय हो, मला जरा भाषा चमत्कारिक वाटली. माझ्या शोधात म्हणजे काय, मी जे जे काही करतो त्या सगळ्यामध्ये त्याच्या प्रेरणेशिवाय होणं अशक्य गोष्ट आहे. माझं पाहणं उठणं बोलणं सगळं त्याच्यामुळे आहे वाटलं पाहिजे. आणि याला आपल्याला आरंभ करायचा असेल तर आपली इंद्रिय आतमध्ये खेचली पाहिजे. कशी खेचली पाहिजे तुम्ही बघा, श्वास आपण खेचतो आतमध्ये, खेचतो ना, तसं पाहणं आतमध्ये खेचलं पाहिजे, ऐकणं आतमध्ये खेचलं पाहिजे, स्वाद जिभेचा तो आतमध्ये गेला पाहिजे. याचं नाव परमात्मा असं आहे. स्वाद हा शब्द मोठा विलक्षण आहे. स्वाद म्हणजे चव. भगवंताच्या अस्तित्वाची चव लागली की तू त्या रमून जातो. आणि सत्पुरुषाचं सगळं कार्य जर असेल तर इंद्रिय आवरण्याला लागणारी जी जिद्द आहे ती माझ्यात नाही. मग त्या स्मरणामध्येच जर तो राहिला तर तो स्वाद उत्पन्न होईल. म्हणून त्यांनी नामाला महत्व दिलं. राम रसाची चवी आन रस रुचती केवी. तुकाराम महाराजांनी म्हटलं मला बाकीचे रस स्वाद येतच नाही. किंवा आणखी काही ठिकाणी म्हणलं की अन्न कोणचं चांगलं, अन्न चवी आले जे का मिश्रित विठ्ठल. नाही का, विठ्ठलाचं मिश्रण ज्यामध्ये आहे, लसणाची फोडणी बिडणी नाही, लसणाची विठ्ठलाची फोडणी पाहिजे की नाही. खरं करणाऱ्याला नाही हो. आणि तुम्ही एवढे करा, दुःखी होऊ नका कधी. काळ फार कठीण येत चाललाय, तुमच्या मनासारखं होत नाही. किती प्रॉब्लेम्स म्हणजे प्रश्न नवे रोग किती निर्माण झाले बघा. हे सगळं आता असंच व्हायचं. हा एज ऑफ डिकेडन्स, अवनतीचा काळ आहे हा. हजार वर्ष टिकतो. आता जर 300-400 वर्ष जाईल. कलियुग म्हणजे काय हेच आहे. तेव्हा अशा याच्यामध्ये आपण जर निश्चय केला नाही तर नाही शिंच काय आहे त्यात, काय त्याला किती महत्व द्यायचं. माझी आनंदी वृत्ती आहे, माझा आनंद शोषण होणार नाही असं मी सांभाळलं पाहिजे. आणि हे ज्ञानेश्वरीतून संतांच्या ह्याच्यातूनच शिकायचं. बरं का, त्याला काय करावं समर्थांची ओवी सांगून ठेवतो आपल्याला. शिष्या एकांती बैसावे. साधकाच्या ह्याच्यात सांगितलं शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांती सुजावे. खरी विश्रांती तिथे आहे. काही आता ते काका तुरपुळे होते ना गुरुदेव नारायणांचे बरोबर, ते काय करायचे असं परमार्थाचं बोलणं झालं काही, म्हणजे आता म्हणे थांबा आपण हातपाय धुवून येऊ आणि थोडं नामस्मरण करू म्हणायचं. त्याला मी म्हणलं मग तुम्ही काय करता, तर म्हणजे नामस्मरणात विश्रांती आहे म्हणा. तेव्हा समर्थ म्हणाले शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांती सुजावे, तेने गुणे दृढावे परमार्था. बसायचं आता नाही तर प्रपंचाची खटपट चालूच आहे. काय अर्थ झाले. आपण टीव्ही लावतो त्याच्यावर विश्रांती जास्त मिळेल एवढी काही नाही का. त्याच्यात ते नाच तमाशे तुम्ही पाहू नका असं म्हणत नाही. तुम्ही म्हणा तुम्हाला कसं कळलं, आम्ही पाहिलं म्हणूनच कळलं आम्हाला सुद्धा, पण आवडीने पाहिलं नाही.
हा चांगलं असलं तर पाहायला काय हरकत आहे, पण माझ्या म्हणण्याचे तुम्ही लक्षात घ्या की त्याच्यामध्ये मन जितकं रमेल त्यापेक्षा याच जर रमलं तर माणसाला समाधान मिळेल. हातपाय धुवून बसावं, स्वस्थ अगदी त्याच्याशी टेलिफोन लावल्यासारखं आहे नाम. म्हणजे भगवंताशी 2 शब्द बोलले तर किती बरं वाटेल मनाला. हा त्यांच्या सांगण्याचा भावार्थ आहे. म्हणून म्हणाले की बाबा मग सुखे सुख घडेल माझी आजी अंगा, तो मी पुससी कैसा तरी जो सर्वभूती सदा सरिसा, जेथ आप करू ऐसा भाग नाही, मी आणि तू हा भेदच नाही तिथे, जे ऐसिया माते जाणोनी अहंकाराचा कुरुठा मोडोनी, ते जीवे कर्मे करूनी भजती माते. अहंकाराचा साठा जो आहे तो मोडून टाकतो. अहंकार म्हणजे की नाही आकुंचितपणा, याचं नाव अहंकार आहे खरा. मी 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 काय आहे हे जे समग्र स्वरूप अस्तित्व आहे ते जेव्हा बंदिस्त होतं तेव्हा अहंकार येतो. या सृष्टीच्या उत्पत्तीमध्ये सांख्याने हेच सांगितलेलं आहे. पहिल्यांदा महत म्हणजे बुद्धी. बुद्धी सर्व वाटी असते बघा. अमेरिकेमध्ये किंवा युरोपमध्ये एखादा नवीन शास्त्रीय शोध लागला, तो हिंदुस्थानातल्या माणसाला का पडतो? अरे बुद्धी तीच आहे ना, बुद्धी सगळीकडे आहे. किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, हजारो लोकांनी ती वाचली आणि त्यांना पटलं. कारण बुद्धीच्या भूमिकेवर, त्याच्याही पलीकडे अनुभवाच्या भूमिकेवर सगळं एकच आहे, तिथे फरकच नाही. तेव्हा फरक येतो तो अहंकाराला, म्हणजे मग तो वेगळेपण येतो. आणि लहान मूल वाढता वाढता त्याची जी व्यक्तिमत्व आहे त्याचं, ते जेव्हा तयार होतो तेव्हा तो वेगळा, तोपर्यंत नाही. त्याला माझं तुझं नसतं. सांगण्याचा हेतू काय? म्हणून अहंकाराचा कुलटा मोडूनी जे जीवे कर्मे करूनी भजती माते, ते वर्तती दिसती देही परी ते देही ना माझ्या ठाई, आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे. इथपर्यंतच मी वाचायचं ठरवलं होतं. काय म्हणाले? ते जे आहे ते वेगळे राहू शकत नाही, माझ्या ठिकाणी ते आहे. बर, म्हणजे त्यांचं जीव पण भगवंतामध्ये विलीन होतं. पण ज्ञानेश्वर महाराजांची कमाल अशी, जे मुळे गीतेत नाही की मी सुद्धा त्याच्या अंतःकरणात येतो. हे सद्गुरूचं महत्व आहे. सद्गुरू हा चालता बोलता देव आहे, ध्यानात ठेवा आपण. आणि उपासनेत राहणारा जो मनुष्य खरा, तो की नाही असंच असतो, भगवंताने भरलेला पाहिजे. खरं भरलेला आपल्याला कळत नाही. ज्ञानेश्वर आपल्या तुकाराम महाराजांचे अप्रतिम मागून गेले, 60वीला हरी जेणे हृदय मंदिर, म्हणजे हृदयाला मंदिर म्हणत. आणि हरी साठवलाय तिथे. साठवलाय म्हणजे कसा, आत म्हणून बाहेर सारखा. पण एखाद्या गोणीमध्ये जसं मीठ भरावं, साखर भरावी, तसा माझ्या अंतःकरणात त्याला भरलेला आहे. आणि या भराला उत्तम असेल तर नामासारखा मार्ग नाही. रित्या मापे भरली गोणी, काय त्या जनाबाईचं असेल बुवा, माझी ही होती गोणी, ती या नामाने मी भरून काढली म्हणाली. आणि मग पंढरीच्या चोराला धरला. आता काय करतो, माझा कैदी झाला. म्हणजे ईश्वर हा तर भक्तरूप होईलच, पण तो भक्तरूप होत असताना त्या भक्तामध्ये सुद्धा ईश्वराचे सगळे गुण येतील. तो पूर्ण पुरुष किंवा पूर्ण स्त्री होईल, अशी त्याची अवस्था असते. हे काय आहे, भगवंताला काय म्हणायचं आहे, हे पुढच्या रविवारी सांगेन. कारण महाराजांचं एक वाक्य सांगतो, मी सांगितलंय आणि रामाने ऐकलं नाही असं आजपर्यंत कधी झालं नाही. अरे काय अधिकार असेल मला सांगा. आणि तुमची बदली कॅन्सल करा म्हणून पैसे खायला घाला, रिप्रेझेंटेशन करा, शिफारस लावा, काही होत नाही. काय भगवंताचा अधीनपण आहे भक्ताच्या मला सांगा. तो मागणारच नाही, पण त्याचा शब्द म्हणजे परमात्मा स्वरूप असतो, परमात्माचा शब्द असतो. ही काय शक्ती आहे हे पुढच्या रविवारी सांग. जानकी जीवन स्मरण जय जय राम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, राम रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, राम रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. कारण घेतलं व धार्मिक फंक्शन आहे, अरे असू द्या, पण एक सर्कस आहे किंवा एक जिथे भोग भोगाचा अवसर आहे असं स्थान आहे, अशा ठिकाणी तुम्ही गेलात तर अक्षरशः हजारो लोक येतात. माणसाला तिथे जागा नाही, चैन नाही, काय काय समज.
हे सुद्धा रजोगुणाचं आहे. अतिशय रजोगुण झाला म्हणजे असं होतं. म्हणून तिन्ही मध्ये साम्यावस्था येणं म्हणजे प्रकृती नाहीशी होणार. तिघांची साम्यावस्था बिघडली की प्रकृतीची सुरुवात, माणूस चैन पडू देणार नाही. म्हणून तिन्हीची साम्यावस्था ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे, ही ज्या ठिकाणी होते तो खरा परमेश्वराची उपासना आहे. मग ती म्हणजे माझी कर्म करण्याची प्रवृत्तीच नाहीशी व्हायला पाहिजे. नाम घेता घेता मी नाम घेतो हे विसरून नाम अखंड चाललं पाहिजे. म्हणजे समजावं की त्याचं परिवर्तन सत्वगुणात झालं. तमातून रज, रजातून चाल. मग 2 मिनिटं घेतोय मी, 10 वाजले आपले. मग हे व्हायचं कसं? तर याला बाहेरची जे प्रवृत्ती आहे सगळ्या त्या सारख्या आवरून अपरा प्रकृती जी आहे, हीन प्रकृती, क्षीण झालेली प्रकृती, ती सर्व आवरून आतल्या मोठ्या प्रकृतीकडे जर तो जाईल तर भगवंताचा मार्ग आहे. म्हणून इंद्रिय आवरा, वैराग्य धारण करा, मौन धरा, हे सगळं करावं लागतं. म्हणजे तो आतल्या प्रकृतीकडे जातो आणि मन बदलतं. त्याशिवाय होत नाही. मन बदलणं म्हणजेच प्रकृती बदलणं आहे. त्याला मदत करणारे जे बाह्य जीवन आहे ते बदलायला पाहिजे. हा गीतेचा हेतू आहे. आता त्याचा पुढचा विषय पुढच्या वेळेला सांग. जानकी जीवन स्मरण जय जय राम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राम रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राम रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. जानकी जीवन